नीतेश राणे ने विवादित बयान देते हुए मुसलमानों को कहा कि तुम हरे सांप हो, अपनी जगह पहचानो। यह तुम्हारे बाप का पाकिस्तान नहीं है, यहाँ हिंदुत्व सरकार है। ज्यांना तुम्ही अगर पाकिस्तानमध्ये जाऊन उभं केलं आणि सांगितलं की इथे भगवा झेंडा लढवा, तर त्याच्यातले आम्ही आहोत। आम्हाला जिथे सगळं काय भगवमय आहे तिथेला जाऊन मजा येत नाही। तर आपलेच लोक आहेत तिथे जय श्रीराम म्हणून फायदा काय, सगळं काय भगवमय आहे। पण अशा जागी जाऊन हिंदुत्वाचा झेंडा लढवायचा जिथे हे हिरवे साप जास्त वळवळ करतात, हिंदूंना दाबण्याचा प्रयत्न करतात, तिथे जाऊन जरा काही गोष्टी त्यांना कानापर्यंत पोहोचल्या पाहिजे। म्हणून आवर्जून दादांच्या आणि दीपक पाटलांचं मी अभिनंदन आणि धन्यवाद। थोडा काही गोष्टी त्यांना आठवणीत करून द्यायच्या आहेत की आता ही जी वळवळ आहे ना, आता तुम्ही कमी करा, हा तुमचा आत्ताचा पाकिस्तान नाही। आता या राज्यामध्ये या हिंदू समाजाने, महाराष्ट्रातल्या हिंदू समाजाने एक हिंदुत्वादी विचाराचं सरकार निवडलेलं आहे। आमच्यासारख्या असंख्य भगवादारांना आज सत्तेमध्ये बसवलेलं आहे। म्हणून यापुढे जास्त भिवंडीमध्ये वळवळ केली तर फक्त जरा आमची आठवण करून द्या। त्यांना परत कसं शुक्रवारी त्यांचा गॅस सिलेंडर उभा येतोय आम्ही बघतो, चालणार नाही, बिलकुल चालणार नाही। पण या सगळ्या ज्या गोष्टी आहे ना, लव्ह जिहाद आणि लँड जिहाद, ही भिवंडीमध्ये ही जी वळवळ सुरू आहे, माझ्या बजरंग दल आणि माझ्या विश्व हिंदू परिषद आणि संघाच्या माझ्या सर्व कार्यकर्त्या सहकार्याने सांगितलं, माहिती गोळा करा, जमा करा, आमच्यापर्यंत पोचवा। हीच ती वेळ आहे, हीच ती वेळ आहे ह्यांची मस्ती उतरवण्याची, हीच ती वेळ आहे या जिहाद्यांना एकदाच आपला अब्बा पाकिस्तान मधला दाखवण्याची, हीच ती वेळ आहे। तुम्ही आता अगर हार मानलाय, आता अगर हिंमत दाखवली नाही, तर मग कधी हिंमत दाखवणार? ज्या या गाडीवाल्यांचे सरकार येईल तेव्हा, ते तर कधी काही येत नाही, आम्ही बसतो इथे, ते काही येणार नाही। कितींदा पण डोंगे वाजवले, 5दा वाजवा, 10दा वाजता, काही येत नाही। तो का आता ऐकत नाही तुमचं, किती डोंगळ वरती करा, काय फरक पडत नाही। असं आहे, काय फरक पडत? कुठल्याही आमच्या कुठल्याही सणासुदीच्या टायमात त्यावेळी आपल्याला 10च्या नंतर लाऊडस्पीकरला परवानगी मिळते। ते काय 10 वाजून 1 मिनिट वाजले, वाजला बोंगा आपला, आले आमच्या इकडे बोल विचारायला, ठीक आहे आम्ही ऐकतो, कुठला नियम पाळायचा आम्हाला तोडायचा नाही। या देशामध्ये आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाच संविधान मानतो, हे काही इथे शरिया कानून आम्ही मानत नाही, एक लक्षात घ्या। मग आम्ही अगर एवढे नियम पाळणारे आहोत, आम्ही कुठलाही नियम तोडण्या अगोदर 10 वेळा विचार करतो, सगळे कायदे आम्ही पाळत असू, तर मग ह्यांचं काय नाटकं, ह्यांची डीजे बीजेची जी चालू असतात त्याचं काय? तुमच्या संघटित पद्धतीने हिंदू म्हणून, धर्म म्हणून तुम्ही त्याला कवच म्हणून बाहेर निघालं पाहिजे। अहो आमच्या माता भगिनींना अगर हे लव्ह जिहादच्या नावाने अगर हे अडकवत असतील, तुम्ही फक्त त्याला त्याचा कार्यक्रम करा, तुम्हाला सुखरूप घरी पोहोचवण्याची जबाबदारी ही नितेश राणेची असेल, हा शब्द तुम्हाला मी इथे देऊन जातो। एकाला सोडू नका, जो आमच्या हिंदू माता भगिनींकडे वाकड्या नजरेने पाहत असेल, एकाला सोडायचं नाही त्या कायद्यांना। फक्त त्यांचा कार्यक्रम करा, आम्ही बसलो आहे त्या सरकारमध्ये। अहो हिंदू समाजाच्या संरक्षणासाठी, आमच्या हिंदू माता भगिनींच्या संरक्षणासाठी आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात असलेले सरकार लवकरच एक कडक धर्मांतर विरोधी कायदा आमच्या राज्यामध्ये आणणार आहे। आमच्याही पोलीस बांधवांना हातामध्ये मग अधिकार मिळणार आहे की हे कुठलेही जिहादी कायदे कुठल्याही आमच्या हिंदू माता भगिनींकडे अगर वाकड्या नजरेने बघतील, तर आमचे पोलीस मग असा काय कार्यक्रम करतील ना, परत कोण कुठल्या दुसऱ्या महिलेकडे बघण्याची हिंमत पण करणार नाही।